शहजादा अकबर आणि आमची भेट अगदी मनाजोगती पार पडली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भेटीत अकबरात मुघली गर्व दिसला नाही. अत्यंत नम्रपणे सामोरा आला ना तो. आम्हालाही आश्चर्य वाटलं. असं क्वचितच घडतं. अव घडणारच. 5 महिन्यात त्याची अशी पिसं काढलीत तुम्ही, सारा डौलच त्याचा संपवलाय. हे एवढं मात्र खरं. अव कसंय का आल्या आल्या जर राज त्या अकबराला भेटलं असतं तर तो भाजलेल्या बोंबला सारखा ताटला असता. आणि आता कसंय आलास, थांब, वाट बघ, जमल तेव्हा भेटू. अव वाट बघून बघून ते भेंडाळून गेलं की अकबर. मानलं तुम्हासनी राज, चांगली खेळी केलीत, आवडली आपल्याला. मामासाहेब, आमची खेळी तुम्ही अगदी अचूक ओळखली. आम्ही तुमची खेळी ओळखली आणि तुम्ही त्या अकबराची चाल ओळखली. मामासाहेब, आता त्याचप्रमाणे आपल्याला औरंगजेबाची चाल ओळखायला हवी. हो, आणि अत्यंत सावधपणे त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. बघितलं ना केवढं क्रौर्य सांगितलं त्या अकबरानं आपल्या बापाचं. अकबर जेव्हा सांगत होता तेव्हा आमच्या अंगावर शहारे येत होते. सिंहासनावर बसण्यासाठी 32 खून, छोटी मोठी माणसं, अगदी लहान लहान मुलं सुद्धा कापून काढली. केवढं हे क्रौर्य. बाप कैदेत, मुलं परागंदा, मुली तुरुंगात, बेगमा सतत घाबरलेल्या. जर घरातली माणसंच सुखी नसतील तर हा कुठला शहंशाह आणि कशाचा शहंशाह? तरी सुद्धा किती अट्टहास, केवढा त्रागा. ते म्हणतात न हो, माग न पुढं न गोसावी रड. तशी गत आहे त्या औरंग्याची. माग पुढं नाही मामासाहेब, आता औरंगजेबाची दुखरी नस आपल्या हातात आहे. शहजादा अकबर. आणि ही आपल्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. या अकबराला आघाडीवर ठेवायचा आणि औरंगजेबावर नाराज असलेले सरदार आपल्या बाजूने वळवायचे. वळणार महाराज, कारण औरंगजेबाबरोबर नाराज लोक खूप आहेत. शिवाय आणखी एक पराक्रमी धुरंधर वीर आपल्या सोबत आहे, राणा दुर्गादास राठोड. दुर्गादासजी आपली भूमिका राजपूतांना समजावून सांगतील. या लढाईत राजपूत आपल्या बाजूला असणं आवश्यक आहे. आणि मग त्या टोपीकरांचं आणि फिरंग्यांचं काय? त्यासने बी फूस आहेच की त्या औरंग्याची. मामासाहेब, तसं असलं तरी फिरंगी आणि टोपीकर आपल्याला चांगलेच ओळखून आहे. त्यामुळे ते एवढ्यात तरी कुरापत काढणार नाही. आम्हाला चिंता सतावते ती जंजिऱ्याच्या सिद्ध्याची. कारण औरंगजेब जसा जसा दख्खनकडे सरकेल तसा तसा सिद्धी आणखी चिकाळेल, आणखी पिसाळेल. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे, नाहीतर स्वराज्यावर दोन्ही बाजूनी हल्ला होईल. राजन, दोनों तरफ से संकट. होय कविराज, पण त्या संकटाचा मुकाबला आपण करू शकतो. कारण आपल्याकडे सिंधुदुर्ग आहे, पद्मदुर्ग आहे. पण औरंगजेब दख्खनमध्ये पोहोचण्यापूर्वी जंजिरा जर आपल्या हाती आला तर औरंगजेब आणि त्याच्या फौजेवर आणखी दबाव वाढेल. अहो मग वाट कसली बघताय महाराज? घेऊया की. घेऊ. मामासाहेब, जर जंजिरा स्वराज्यात आला तर आपलं आरमार अजिंक्य होईल आणि आबासाहेबांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल. म्हणून जंजिरा घ्यायचाच. हमारी औलाद बागी अकबर काफिरों से जा मिलता है, मुगलिया सल्तनत का नाम नीचा करता है. अरे जब खुद की औलाद में गैरत नहीं है तो दूसरों का तो हौसला बढ़ेगा ही ना. जो हुआ ये बिल्कुल अच्छा नहीं हुआ. लेकिन जहांपना, वजीर सल्तनत, जंग करने का वक्त आ ही गया है. अब खुद उतरेंगे जंग में. मुगलिया सल्तनत की खिदमत में एक और जंग सही. अबूजान, इस उम्र में आप? नहीं अबूजान,
किस्मत किस्मत की बात है बेटी जीनत। अगर औलाद नादान निकले तो क्या किया जाए। हमारी औलाद नादान है, बेईमान है। हमारी किस्मत में लिखा है इस उम्र में जंग तो लड़ेंगे। अब्बू जान रेगिस्तान की रेत हमारी पुरानी महबूबा रही, वो भी भरी जवानी में। बहुत जंग लड़े हैं और उस रेत ने हमें ये सारे जंग जिताए भी हैं। कोई बात नहीं, इस ढलती उम्र में हम दक्कन की चट्टानों से मोहब्बत करेंगे, उसे यारी निभाएंगे। किस्मत में यही लिखा है तो यही करेंगे। और क्या खबर है वजीर आलम? जहां पना, उन दोनों ने आपके खिलाफ जंग का ऐलान किया है। जंग का ऐलान? हाँ, काफिर संबा को आलमगीर औरंगजेब का सामना करना है। वो बागी अकबर को अपने काबू में कर सकता है, आलमगीर औरंगजेब को नहीं। या बात कुछ और। बेटी जीनत, तुम जानती नहीं शिवाजी किस तरह से आगरा से फरार हो गया था। तब से दक्कन पर हमारी नजर है। 2 साल से जंग की तैयारियां कर रहे हैं। दक्कन के हर गली, हर कूचे, हर मोहल्ले में हमारे जासूस फैले हुए हैं और संबा को रत्ती भर भी इसकी खबर नहीं है। क्यों वजीर आला? जी जहां पना। अब जंग की रफ्तार बढ़ाई जाए, अंग्रेज को शाही फरमान भेज दिया जाए, उसे यह हुक्म भेजा जाए कि उसे मुगलिया सल्तनत का साथ देना होगा। जहां पना, अंग्रेज हमारी बात नहीं मानेंगे। कसूर माफ। क्यों नहीं मानेंगे? संभाजी से अंग्रेज भी डरते हैं और फिरंगी भी डरते हैं। फिरंगी या अंग्रेज, कोई हमारा साथ दे या ना दे, हमें कोई फर्क नहीं पड़ता। अब्बू जान, क्योंकि हमारे पास एक ऐसा बंदा है जो संबा को मात दे सकता है। कौन हुजूर? एक बहुत बड़ा मगरमच्छ। मगरमच्छ? कहाँ है? समुद्र में, किले में रहता है। किले में? कौन से किले में? जंजीरा। उसका नाम है सिद्दीक खैरियत। खबरदार किसी ने इसकी मदद की तो इससे भी बुरे हाल होंगे तुम्हारे। सोड़ा। क्या नाम है तेरा? मैं तानाजी। और तुम्हारा? राजी। इन दोनों को लेके जाओ। कुट्टा, नुका। अरे कुत्ते घेऊन जाता मैं याकडे। सोडा। यहाँ के नौकर अब बूढ़े हो चुके हैं, वहाँ इन्हें डालो। नहीं असं करू नका माय बाप माझ्या पोरांना नेऊ नका माय बाप। आज से तानाजी होगा तनवीर और राय जी होगा रसूद। लेके जाओ। तानाजी, रायाजी, तानाजी। आई असं सरकार करत असं का? अब गरीबांना मारू नका। लगान नहीं देना है तो तुम गरीब हो गए। तुम्हारे पास देने के लिए कुछ नहीं है, लेकिन हमारे पास देने के लिए ये है। माय बाप वाचवा, माय बाप वाचवा।
अहो राधा, अगं माझी बाय, काय करतीस? चल ना तू. बाबा तुम्ही व्हा मोर. किती धावायचं? मी आता थांबते. अगं असं नको बाई करू राधा. पूर फुटल माझा. आणि जायचं कुठं? अगं शंभूराजांच्या स्वराज्यात जायचं. एकदा त्यांच्या स्वराज्यात गेलं ना की भ्या नाही, कळलं ना? म्हणूनच म्हणतोय धावा. चल तू, चल चल चल. रुक जाओ. भागने की कोशिश की तो है शमशेर. दया करा हुजूर, दया करा. माझी लेक आहे ती. लड़की तेरी मगर मालिक की हमारी है. चलो हटो. आई बाबा सोडा मला. सोडा. राधा राधे सोडा मला. चलो उठाओ. लड़की जवान है. राधा राधा मालिक सिद्दीक खैरियत आज हम पर खैरात करेंगे. चलो. नाही सोडा मला. सोडा मला. राधा या बहिर्जी काका. महाराज काय की येतच नव्हते. बराच वेळ बाहेरच उभे होते. कारण बहिर्जी काका, तुम्हाला आमच्या मसनतीत येण्यासाठी कधी परवानगी लागत नाही, मग तरी बाहेर का उभे राहिला? बहिर्जी काका, काय झालं? बहिर्जी काका, अहो या बसा. अहो बसा ना. बहिर्जी काका, जी असेल ती खबर द्या आम्हाला. आमची ऐकण्याची तयारी आहे. काय सांगू, कसं सांगू? जीव उचलणार नाही माझी. बेशक बोला. महाराज, अत्याचाराचा कहर झालाय नुसता हापसानात. सिद्ध्यानं अन्यायाची होळी पेटवली नुसती. काय? होय महाराज, बघवत नाहीत असे हाल करत आहेत सिद्धेचे सैनिक. तरण्या बायका पोरींना उचलून जंजिरात घेऊन जात आहेत. बारक्या बारक्या पोरांना खच्ची करून खोजे बनवत आहेत. आणि जे विरोध करतात त्यांना त्यांच्याच घरात पुढे मेढ्याला बांधून आगी लावायला लागल्यात. अन्नाच्या तोही पिसाळलेल्या हत्तीसारखा. गरीब रयत पार हपकून गेली महाराज. त्या सिद्धेचा तर मी महाराज आदेश द्या. नाही त्या सिद्धेला माडाच्या झाडाला बांधून सडकला तर नाव नाही सांगणार. महाराज, पण तो इतका उन्मत्त झालाच कसा? सिद्धी एवढा उन्मत्त होण्याचं कारण एकच, औरंगजेब. औरंगजेब स्वराज्याच्या रोखानं येतोय हे पाहूनच सिद्धीनं हा डर उत्पन्न केलाय. महाराज, माफी असावी, परंतु उद्या फिरंगी आणि टोपीकरी असंच डोकं वर काढतील. काढणारच. होय महाराज, काय तो लवकर निर्णय घ्या आता. आज तो इतका उत्मात करतोय, उद्या औरंगजेब जवळ आला तर तो 10 पटीनं उत्मात करील. आम्ही ते जाणून आहोत. या धोक्याची आम्हाला आधीच कल्पना होती, म्हणूनच जंजिरा घेण्याचं म्हणत होतो आम्ही. पण आता सिद्धी जागा झाला. निळोपंत, किनारपट्टीवरची आपली रयत सुरक्षित ठिकाणी हलवा आणि आपल्या राखीव फौजास जंजिराच्या दिशेनं पाठवा. आई ग, काय झालं बाळा? आई मला भ्या वाटते, लपव की कुठेतरी.
कुठं लपू बाळा तुला मी कुठं तुला पाठीला बांधून बुरजावरून उडी मारली तर खाली खोल खोल समुद्र आहे आणि इथे समधीकडे राक्षस आहे त्या नजर ठेवून आहे त्या आपल्यावर. लपू तर कुठं लपू तुला मी कुठं लपू. राज्यांच्या राज्यात समधी सुखी असतात, मग आपलंच काय हाल. शंभूराजे येतील का गाई? येत्याल शंभूराजे येत्याल आणि या राक्षसाच्या लंकेचा नायनाट करतील ते. और चिल्ला. तुम्हारा संभाजी तुम्हें बचाने के लिए नहीं आएगा. और पुकारो तुम्हारे रहनुमा संभा को. ले जाओ इन्हें. सोड माझ्या आईला. तुम भी हो बड़े खूबसूरत हो. इसकी मर्दानी ताकत खत्म कर दो. हिजड़ा बना दो इसे. हमारे जनान खाने में पहारा देने का आएगा. ले जाओ इन्हें. महाराज क्षमा असावी, परंतु फौज पाठवून आणि रयतेला सुरक्षित ठिकाणी हलवून आपण काय साधणार आहोत? त्यानं फार काही साधलं नाही निळोपंत, तरी आपली रयत मात्र सुरक्षित राहील. पण महाराज ह्यो काय त्या सिद्धेच्या अन्यायावरचा उतारा नव्ह. बरोबर आहे सरोबा. या सिद्धीवर काहीतरी ठोस उपाय केलाच पाहिजे. होय महाराज, आणि तो बी आता तातडीनं करायला पाहिजे. राजन, सिद्धीनं जाणीवपूर्वक या अन्यायाला आणि अत्याचाराला सुरुवात केली. आपण म्हणताय त्याप्रमाणे त्याचा हा अत्याचार औरंगजेबाच्या येण्यास धरून आहे. औरंगजेब अजून लय लांब आहे. त्याआधीच या सिद्ध्याला आपण गनिमी काव्यानं जेरबंद करू शकतो. आमच्याही मनात तेच आहे. औरंगजेबाला अचानक गाठायचा. म्या गाठतो, माझ्यावर जबाबदारी सोपवा. मामासाहेब, आपण आपल्या फौजेचे 4 भाग करतो आहोत. त्यातली मोठी आघाडी तुम्हाला सांभाळायची आहे. तुम्ही नाशिक बागलाण प्रांतात असाल. ऐका माझं. मी निळोपंत, तुम्ही अहमदनगर परिसरात राहाल. आपल्याला मोगली फौजांमध्ये घुसून लांडगेतोड करायची. जी महाराज. राजन, सिद्धीचं काय? तो प्रश्न उरतोच. शिवाय जंजिरा घेणं ही सोपी गोष्ट नाही. हो, म्हणजे महाराजांनीही 2-3 प्रयत्न केले, पण ते शक्य नाही झालं. लाई पाटील, दर्याखास धारण, मायनक दादा. नाही खंडोजी, हे सगळे वीर आहेत, लढवय्ये आहेत, पण त्यांना जंजिरा घेणं शक्य नाही. कारण एवढा वेळ सैन्य आणि आरमार पाण्यात उभं करून ठेवणं कठीण. शिवाय त्यासाठी वेळ आणि दौलत गुंतवावी लागेल. जंजिरा घ्यायचा तर थेट झडप घालणारा सुभेदार तानाजी मालुसऱ्यांची याद देणारा वाघाच्या काळजाचा बहादर हवाय. पान पोटात घुसून मारायचाय जंजिरा. मुठभर माणसांनिशी ते लय अवघड आहे. अवघड असेल मामासाहेब, पण अशक्य नाही, मुळीच नाही. कोणावर सोपवावी जंजिऱ्याची जबाबदारी? महाराज, माफी असावी, पण कोंढाणा सुभेदारांनी घेतला, पन्हाळा कोंडाजी बाबांनी घेतला, घोडखिंड बाजी प्रभूंनी लढवली, चाकणची गडी फिरंगोजीने झुंजवली. मान्य, ह्या सगळ्या गोष्टी अवघडच होत्या, पण जंजिऱ्यासमोर एकदमच नगण्य.
होय महाराज, बरोबर आहे. जंजिऱ्यावर जायचं असेल तर तडफदार, तरणबांड आणि बुद्धिवान वीर पाहिजे. कोण आहे असा वीर जो आम्हाला एक हाती जंजिरा घेऊन देईल?